गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज खूप दिवसातून व्लॉगची सुरुवात झालेली आहे. तर आज सकाळ सकाळी उठून आम्ही चाललो होतो देवदर्शनासाठी 5 दिवसांसाठी. तर वैभव आम्हाला सोडायला आला होता. ॲक्च्युली आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स बुक केली होती आणि आम्ही चाललो होतो महाकालेश्वरला आणि घृष्णेश्वरला. तर ही अशी ट्रॅव्हल्स होती आणि ट्रॅव्हल्सतर्फेच जेवण, नाश्ता आणि राहण्याची सोय होती आणि 5,000 पे केले होते 5 दिवसासाठी. तर आम्ही निघालो होतो आणि मस्तपैकी असं 4 दिवस एकदम रिलॅक्स राहायचं असं ठरवलं होतं. आणि मग सगळ्यांनी बाय बाय वगैरे केले आणि आम्ही जायला निघालो. आणि माने काकू सोबत आहेत म्हणल्यावर व्हिडिओ शूट होणार नाही असं होईल का? जय श्री महादेव. पहाटे लवकर निघालो होतो त्यामुळे माझी झोप झाली नव्हती. मग मस्त की झोप घेतली आणि त्यानंतर आम्ही आलो होतो एका ठिकाणी. तिथे महादेवाचं मंदिर होतं आणि असं ते तळघरात मंदिर होतं, खूप छान होतं. तर माने काकू मागून म्हणत होते की स्वतःचाच व्हिडिओ घेते, आमचा कधी घेते का? तर मग इथे पोचलो होतो. सिद्धेश्वर देवस्थान असं सिद्धेश्वरांचं मंदिर होतं. इथे काय वडगावजवळ आहे, म्हणजे सोलापूरच्या थोडंसं पुढं वडगाव म्हणून एक गाव आहे. तिथं सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर होतं आणि मग मंदिर इतकं सुंदर होतं. त्याची आतमध्ये अशी जी प्राकृतिक दृष्ट्या ते मंदिर होतं ते खूप छान होतं. आणि मग दर्शन वगैरे घेतलं आणि सगळ्यांचे इथे फोटो सेशन्स चालू झाले. कुठे गेलो आणि तिथं फोटो काढले असं झालंच नाही, कारण ट्रिप म्हणजे फक्त सध्या फोटोज काढणं आणि व्हिडिओज काढणं ह्याचा ट्रेंड आहे. मग मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. आणि आमची मम्मी कधी नव्हते ते व्हिडिओसाठी फास्ट चालत होती. ॲक्च्युली मम्मीला थोडासा पायाचा प्रॉब्लेम आहे, पण सगळे म्हणत होते की आज मम्मी इतकी फास्ट कशी काय चालायला लागली. म्हणलं मम्मी आज व्हिडिओसाठी फास्ट चालायला लागले. मग नाश्त्याला तिथं टूर्सतर्फेच मिसळपाव होतं. तर माझं थोडं प्लेट हे झालं होतं. मग नाश्ता वगैरे केला आणि असे 3 ट्रॅव्हल्स गेलो होतो आणि मस्तपैकी मग निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेत पुढे निघालो. आणि त्यानंतर आम्ही पोचलो होतो संभाजीनगर येथे, कारण संभाजीनगर येथे जे घृष्णेश्वरचं 12वं ज्योतिर्लिंग आहे. मग तिथं टूर्सतर्फे जेवण होतं. मस्तपैकी जेवण केलं, जेवण छान होतं. जेवण केलं आणि त्यानंतर गेलो देवदर्शनासाठी. घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12वे ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांपासून हे मंदिर आहे. शिवपुराण, संकट पुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजी राजे भोसले यांचे वडील मालोजी राजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. मंदिराला 27 सप्टेंबर इसवी सन 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कथा. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कहाणी पती पत्नी जोडप्या सुधर्मा आणि सुधा यांच्या कथेपासून सुरू होते. दोघेही यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते, परंतु ते बालसुखापासून वंचित होते आणि हे सिद्ध झाले की सुदेहा कधीही आई होऊ शकत नाही. म्हणून सुदेहाने तिचा पती सुधर्मा हिची धाकटी बहीण घुष्मासोबत लग्न केले. वेळ गेला आणि घुष्माच्या गर्विष्ठतेपासून एक सुंदर मुलाचा जन्म झाला. पण हळूहळू तिच्या हातातून तिचा पती, प्रेम, घर आणि आदर जात असल्याचे पाहून सुधाच्या मनात ईर्ष्येची बीज फुटू लागली आणि एके दिवशी संधी साधून तिने मुलाची हत्या केली आणि त्याच तळ्यामध्ये त्याचे शरीर त्या तलावात दफन केले, ज्यात घृष्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती. सुधर्माची पत्नी
कुष्मा जी भगवान शिवची भक्त होती, ती दररोज सकाळी उठून 101 शिवलिंग बनवून पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जित करत असे. मुलाची बातमी ऐकून चहूबाजूंनी आक्रोश झाला, पण दररोज प्रमाणेच कुष्माही शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवाची पूजा करत राहिली. आणि तेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेली तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला होता. त्याच वेळी भगवान शिव सुद्धा कुष्माला दिसले. भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागावले आणि तिला शिक्षा आणि कुष्माला वरदान देऊन इच्छित केले, पण कुष्माने सुधेला क्षमा करावी अशी विनवणी केली आणि भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी येथे राहण्यासाठी प्रार्थना केली. कुष्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. महादेवांचं दर्शन घेतलं, मनाला समाधान भेटलं आणि मग त्यानंतर गेलो गाडीकडे. आणि आज रात्रभर प्रवास करायचा होता आणि अगोदरच कंटाळा आला होता. पण चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.